तुमसा तालुका के खैरलांजी में रोजगार गारंटी योजना के काम में फर्जी मजदूर दिखाकर सरकारी धन का गबन करने का मामला सामने आया है। जैसे ही ग्राम पंचायत सदस्य को पता चला तो खंड विकास अधिकारी से शिकायत की गई और दोषी रोजगार सेवक के खिलाफ कार्रवाई की मांग की जा रही है। फिलहाल भंडारा जिले में रोजगार गारंटी के काम चल रहे हैं। गर्मी के दिनों में ग्रामीण क्षेत्रों के लोगों के पास कृषि कार्य नहीं होता है, इसलिए ग्रामीण क्षेत्रों में कोई रोजगार नहीं मिलता। इसलिए सरकार की ओर से रोजगार गारंटी के काम शुरू किए जाते हैं। यदि गांव में ही रोजगार उपलब्ध हो तो नागरिक पलायन नहीं करते, लेकिन हम हमेशा सुनते हैं कि इस रोजगार गारंटी के कामों में गड़बड़ी की जाती है। तुमसा तालुका के खैरलांजी गांव में सड़क का काम शुरू किया गया। गांव के मजदूर उसी काम के लिए जाने लगे, लेकिन रोजगार सेवकों ने अपने परिचितों से 11 लोगों की फर्जी उपस्थिति बना दी। यह नागरिक काम पर आए ही नहीं, फिर भी उनका नाम उपस्थिति पुस्तिका में अंकित हो गया। इसकी जानकारी जैसे ही ग्रामीणों को हुई तो उन्होंने खंड विकास अधिकारी को शिकायत देकर दोषियों के खिलाफ कार्रवाई की मांग की। फर्जी मजदूरों की मौजूदगी को लेकर ग्रामीणों ने रोजगार सेवक के तुमसर उपखंड विकास अधिकारी से शिकायत दर्ज कराई है। जब खंड विकास अधिकारी से इस बारे में पूछा गया तो उन्होंने कैमरे के सामने बोलने से इनकार कर दिया और उन्होंने कहा कि जांच चल रही है। लेकिन ग्रामीणों ने खंड विकास अधिकारी पर जांच के नाम पर समय बर्बाद करने का आरोप लगाया है। इसलिए ग्रामीणों का कहना है कि उचित जांच कर दोषी रोजगार सेवक को पदमुक्त किया जाए। माझे नाव वीणा हिवराज मते, मी ग्रामपंचायत सदस्य आहे। इथं असा व्यवहार झाला की ग्रह व्यवहार झाला की पांदन रस्ता रोडापासून निगम डायरेच्या घरापासून चालू होण्याच्या ऐवजी त्यांनी एकादशी कार्तिक बनकरच्या घरापासून सुरुवात केलेली आहे। आणि वरून सुद्धा जे लोक कामाला जात नाही त्या लोकांची त्यांनी 11 लोकांची हाजरी लावलेली आहे। लोकांचे नाव आहे राखे भावाची हाजरी टाकलं नाही त्यांना, भाव सुनची टाकलं नाही आणि वरून आईची टाकलं नाही, दहाजीची टाकलं नाही, काकाची टाकलं नाही। अन्न ती 2-3 हाजऱ्या अशा आहेत की दुर्गा रवी मते ती शाळेत जात आहे, खिचडी बनवाली 7 वाजता, त्याच्यानंतर त्यानं सुद्धा तिची सुद्धा हाजरी लावली नाही तिथं। म्हणजे 18 दिवसाची हाजरी त्याने या ठिकाणावर या पांदन रस्त्यावर लावलेली आहे। मग याचा आम्ही विरोध केल्याच्या नंतर पंचायत समितीला खंड विकास अधिकारीला आम्ही पत्र टाकले। 8 तारखेला काम चालू झाला, 8 तारखेला आणि 24 तारखेला काम खतम झाला। तर आम्ही खंड विकास अधिकारी पंचायत समिती तुमसर येथे अर्ज माहितीचा अधिकार लावलेला आहे। तर चौकशी करण्याकरता 2 तारखेला आले होते ते लोक, इथून चौकशी करून गेले पण आम्हाला काहीच अहवाल आतापर्यंत त्या लोकांनी दिलेला नाही। मला असं वाटते का ते शासकीय म्हणजे राजकारणाच्या दबावाखाली असल्याचे मला असं वाटत आहे की सभापती आहे, उपसभापती आहे, यांनी दबाव टाकून म्हणजे माझे कर्मचारी आहेत म्हणून तुम्ही असं काही निर्णय घ्या नको असं काही म्हटलं असतील, माझा असा अनुभव आहे का असं वाटते मला। त्यानं अहवाल आतापर्यंत दिला नाही ना सादर केला नाही, इथं की ठरवला का नाही। आम्हाला फक्त निलंबित करण्याचा दोषी आढळत आहे तर आम्हाला निलंबित करण्याचा ठराव या अहवालचा पाहिजे। मी शिशुकला पांडुरंग ठाकरे ग्रामपंचायत सदस्य खैरलांजी मध्ये आहे। यामध्ये रोजगार हमीच्या कामावर जे म्हणजे पांदन रस्ता सुरू करण्यात आलेली आहे, यामध्ये बोगस हाजिऱ्या गेलेल्या आहेत। या बोगस हाजिऱ्यामुळे या मजुराला ज्या काम करणाऱ्या व्यक्तीला रोजी आहेत त्या बहुत कमी पडत होत्या। त्यामुळे हे रोजगार काम करणारे लोक म्हणजे हे नाही ते म्हणजे थोडेसे चिडचिडल्यासारखे झाले का आम्ही दररोज काम करतो आणि आम्हाला रोजी कमी पडते म्हणून ते मग थोडेसे हे नाराज झाले। त्यामुळे आम्ही मग हे तक्रार BDO कडे केला आणि BDO आल्यावर त्यांनी हे गुन्हा जे आम्ही दाखल केलेला आहे BDO ने हे गुन्हा मंजूर करायला पाहिजे। कैलास गोपाळ सार्वे, मुक्काम खैरलांजी। आपल्याला इथून पांदन रस्त्याचं काम सुरुवात होता तर आपल्याला सकाळी 7:30 वाजता फटवा काढून हजेरी लावत होते। त्याच्या बोगसवाल्याचे दुसऱ्याला उभ्या करून ते हजेऱ्या लावत होते। तर असे बोगस कामं करून त्यांनी आपल्या मजुराईला तर न्याय मिळावा म्हणून आपण BDO साहेबाला नोटीस दिला। आपण BDO साहेब इथे आले होते तर आपल्याला आतापर्यंत आपल्याला काही चौकशी आपला अहवाल काही दिला नाही। तर आपल्याला येथे मजुराईला कमसे कम 80 रुपये तर 130 रुपयापर्यंत रोजी भेटलेली आहे। तर त्यांना रोजी आपल्याच माणसाला ज्यादा रोजी दिली आहे
पण जे विरोधी आहेत त्याला नोटीस कमी दिल्या आहे. आपली मागणी हेच आहे का त्याला निलंबित करण्यात यावे. भंडारा गोंदिया जिला वासियों के लिए खुशखबर है। अब आपका मनपसंद चैनल BS क्राइम इंडिया न्यूज अब आपके केबल नेटवर्क पर, जी हां, अपने केबल नेटवर्क के एशियन चैनल नंबर 13 पर उपलब्ध है। BS क्राइम इंडिया न्यूज पर खेल, राजनीति, क्राइम, साहित्य व अन्य खबरें प्रकाशित की जाती है। हमारे साथ जुड़ने के लिए तथा हमारे चैनल में खबरें, विज्ञापन आदि के लिए संपर्क करें 8669151757 पर।